ह्या मित्रांनो म्हणे काय करते इथं तिच्या पिल्लाला पाजीत बसली. पिल्लू बघ हवेला बसलेली आहे. म्हणे व्हायरल होणार आहे म्हणून आमच्या आता मनीला कोंबड्या व्हायरल करा. आतमध्ये गेलेले आहेत. कुकिड्याचा कसा आवाज येतोय बघ. पाऊस आहे. बघा मित्रांनो आमची दीदी इकडे काय करते. एवढ्या लवकर कपडे धुतले आमची दीदी रोज. इकडे भांडी पण आता घासलेली आहेत. इकडे सर मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे आमच्या इकडं. कशी आता हवा सुटली. इकडे कोंबड्या बसलेल्या आहेत. इकडे शेरड्या खात्यात भुईमुगाचा पाला टाकलेला आहे. इकडं गायांना पण खायला टाकलंय. आणि इकडे बघू शकता आता इकडे बैलांना पण खायला टाकलेलं आहे. मित्रांनो आमचा टिले पण तिकडं वावरात जाऊन बसलाय हवेला. तर तिकडे जाऊन बसलेला आहे. तेव्हा दिसला चाललंय गरम होत. चांगली मस्तपैकी हवा सुटली. इकडं आंबा आहे. इकडे गुलाबाची चांगली मध्येच फुलं उमरलेली आहेत चांगली गुलाबी बघू शकता मित्रांनो. आता मित्रांनो मणीवर गेलेली आहे. आमच्या इथलं वातावरण हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. तो म्हणे आता वर येऊन बसली परत आहे का. सारखं असं आहे पिल्लाला पाजायचं काम असतं म्हणायचं. आणि त्या पिल्लाला तेवढंच लागत आहे. भाऊचा असला वावसा बनेल कधीपासून आहे. नांगराय गेल्यामुळं तो आहे ना. नाही पण असला बनेल नव्हता वावला. मला पांढरा नाही. पांढरा नाही मग कसला पांढरा आहे मला. नाही तुझा चॉकलेट आहे ना. हे वेगळ्या कंपनीचं आहे. पार्क मग काय एका कंपनीचं बनेल असं. वावचे एकाच कंपनीचा बनेल का. अगं बाई दुसरं घेतलं होतं परत. मग ते एकदम गाणे. बा ती भांडी इकडं मांडती त्याच्या उडून कसं काय उडेल? साबणाचं उडात एखाद्या वेळेस. पाणी एकदम थंड केलंय ते कसा बसलाय त्या फ्रीजच्या पाण्याचं पिऊन दीदी इकडे बघ. हाय कर. ते थंड पाणी चांगला पे सर्दी होईन. आमच्या शिवमला थंड पाणी लय आवडतं. आणि नाकाचं ऑपरेशन केलेलं आहे. डॉक्टरने सर्दी होऊन नाही द्यायला सांगितलं. पण थंडच पाणी प्यायचं नसतं. आणि पावसाचं एकदम वातावरण झालेलं आहे तर पाहू शकता सगळीकडे ढगाळ. त्याच्यामुळं झाडं पण कशी मस्त झाली. 2-3 दिवस झाले तेव्हा पाऊस झाला होता. आज परत आभाळ आले. असं झालं कधी पाऊस पडेल. सगळीकडे असं डोंगराला तर फार काही सुद्धा नाही राहिलेलं. सगळं वाळून गेले. वाळलेली झाडं. त्या दिवशी किती पाऊस आला तर पत्रा सोडून गेलाय ना. त्याला पत्रा सोडून गेलाय. गुलाबाची फुलं किती छान झालेत बघ. त्याला पाणी येतंय ना सारखं. डोक्याला लावली पाहिजे. आता नको तोडू आता नको तोडू. आता नाही थोडी. किती फुलं आलेत पण असं पाऊस नाही ना. किती पाणी घातलं ना वरून दिवसभर खूप ऊन असतं त्याच्यामुळे सुकात्यात. एकाच फांदीला किती फुलं आल्यात. इथं पण लय आली होती. सुकून गळून गेली.
पिरूला पण लय पिरू लागलाच आता. हे आमचा कुत्रा आहे तर आता म्हातारा झालाय. टिलिया काय रे, इकडे इकडे कुठं चालला? ड्रॅगन फ्रूट गेल्या वर्षी एकच फळ आलं ते काय माहिती यावर्षी किती येतात. ड्रॅगन फ्रूटला इथं गवतीचं आहे. मोगऱ्याच्या झाडाला पण कळे आलेले. हां मणीचं पिल्लू लई हिंडा कुठं कुठं. ह्या काय आता झालंय पिऊन. आता चालली कुठं फिरायला. कुठं निघाली फिरायला म्हणे? हां कुठं निघाली फिरायला त्याला घेऊन? हां ते बघ मी बोलायला तर लगेच आली इकडं आहे का. आणि तिच्या मागं पिल्लू ते बघ कशी लाडाला आली आहे का. शिवमची तर लई प्यारी ती. ते बघ इथं चाफ्याला हा चाफा आहे पण मस्त गुलाबी फुलं येतात त्याला. चाफ्याला पांढरी किंवा अशी पिवळसर फुलं येतात. पण ह्या लाल चाफा आहे, गुलाबी चाफा आहे, त्याला गुलाबी फुलं येतात. इथं मध्ये एक पेरूचं झाड आहे, इथं आंबा आहे आणि इथं पण एक गुलाबाचं झाड आहे. तर इथं पण गुलाबाच्या झाडाला ना मध्ये मध्ये गुलाबाची फुलं आल्यात मस्त. ऊनच खूप आहे जास्त त्याच्यामुळं ना फुलं तेव्हाच अशी सुकून जातात लगेच. इथे एक मोगऱ्याचं झाड आहे. अजून इथं सदाफुलीची झाडं आहेत. अजून इकडं पण एक पेरू आहे पपईपाशी.